नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, शिक्षक भरती आपली जुनी जी आहे मित्रांनो ती सुरू आहे. आता 3 राऊंड झालेले आहेत. म्हणजे महत्त्वाची पहिली यादी आली, त्याच्यानंतर कन्व्हर्जन राऊंड झाला, नंतर विदाऊट इंटरव्ह्यू शाळेचासुद्धा आता हे झालेलं आहे. आता विथ इंटरव्ह्यू हा सुद्धा राऊंड येणार आहे मित्रांनो. आणि त्यानुसार तुम्हाला कळालेलं आहे की कट ऑफ वगैरे खूप कमी गेलेलं आहे काही काही ठिकाणी. आणि आता सर्वांना जी अपेक्षा आहे आणि सर्व जे वाट बघून आहेत की ते म्हणजे महाटेट 2024-25 ही कधी होणार म्हणून. तर त्याबद्दल एक खूप मोठी बिग अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो. तर ती अपडेट काय आहे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, एक अपडेट आलेली आहे टेटविषयी, महाटेट. तर ती अपडेट अशी आहे की महाराष्ट्र राज्य परिषद पुणे जे आहे मित्रांनो, ओके, इथं बघू शकता तुम्ही. तर यांनी एक निविदा टाकलेली आहे. ओके, निविदा अशी आहे मित्रांनो की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस OMR आधारित ऑफलाईन परीक्षेच्या कामकाज सेवा करण्यासाठी संस्था निवडीकरता निविदा मागवण्यात येत आहेत. तर काय बघा, वरील कामाचे निविदा फॉर्म व इतर सर्व माहिती वेबसाईट दिलेले मित्रांनो त्यांनी mahattender.gov या संकेतस्थळावर 19/7/2024 दुपारी 3 वाजल्यापासून ते 31/7/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीत उपलब्ध होईल. त्याच्यानंतर बघा, निविदा भरतेवेळी इच्छुक निवेदकाराने संपूर्ण निविदेची माहिती घेऊन निविदा सादर करावी. कारण नमूदकरण अथवा असे कारण न देता आलेल्या एक अथवा सर्व निविदा स्वीकारणे अथवा फेटाळणे अधिकार माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना राखून ठेवलेला आहे. ओके, आयुक्त आहे मित्रांनो अनुराधा ओक यांची साईन आहे. आणि हे 20 जुलैच्या पेपरमधलं लोकमतचंच मित्रांनो कात्रण आहे की याच्यामध्ये आलेलं आहे. आणि इथे एक टॅब बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र राज्य परिषद पुणे. इथं खाली हा टॅब आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET. तर याविषयी अजून इथे अपडेट आलेली नाही, पण पेपरमध्ये हे नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. तर याच्यावरून आपल्याला हे कळतं की पहिली गोष्ट मित्रांनो की आपली TET जी ऑफलाईनच होती मित्रांनो, पण आता सर्वच एक्झाम जवळपास ऑनलाईन होत आहे. तर असं काहींना वाटत होतं की ऑनलाईन होऊ शकते वगैरे, तर नाही, ही ऑफलाईनच होणार आहे मित्रांनो. ओके, ऑफलाईनच एक्झाम होणार आहे. त्यासाठीच OMR शीट आधारित जे आहे मित्रांनो ऑफलाईन, त्यासाठी हे कामकाज बघण्यासाठी या संस्थेची निविदा मागवलेली आहे. तर मित्रांनो 31 तारखेपर्यंत हे निविदा बोलवलेल्या आहेत. त्याच्यानंतर कोणत्या कंपनीला मिळेल काय मिळेल ते डिक्लेअर होईल मित्रांनो. आणि नोटिफिकेशन जे म्हणजे TETचं नोटिफिकेशन आणि हे याच महिन्याच्या शेवट 100% येण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला माहिती आहे की CTET जे आहे मित्रांनो, म्हणजे केंद्राची जी CTET झालेली 7 जुलैला, ओके, त्याची आन्सर की जी सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत, त्याची आन्सर की आज 100% येण्याचे चान्सेस आहेत. आज जर नाही आली तर समजा सोमवारपर्यंत तरी येणारच आहे फायनल आन्सर की. आणि हे करून ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये हा निकाल लागेल मित्रांनो. तर तिथे तुम्ही जर कट ऑफच्या समजा 90 ओपनचा कट ऑफ असतो, 82 OBC ST कट ऑफ असतो, याच्या 1-2 मार्क मागे पुढे असाल मित्रांनो तरी तुमचे चान्सेस आहेत. कारण की 2 ते 3 मार्क हे CTETमध्ये सुद्धा वाढण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. तर जे तयारी करत असालच मित्रांनो, तुम्ही CTETची केलेली आहे आणि आता TETसुद्धा येणार आहे, तर तयारी केलेली असेलच, तयारी चांगली ठेवा. कारण की अभी नाही तो फिर 2029 तक कुछ भी नाही. कारण की बघा, 2014ला जेव्हा सरकार बदललं होतं तेव्हा मंत्रिमंडळाच्या पहिल्या निर्णयामध्ये एक ठराव पास झाला होता की नोकर भरती 80% कपात मित्रांनो. त्याच्यानंतर 2014 नंतर डायरेक्ट 2019ला जी आपली मेगा भरती आली होती, ओके, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे, मेगा भरती बोलतोच नाही मी, की 2019ला जी आली होती 72,000 जागा भरणार. ती 72ची अजून ते रड कराने त्याचं सुरूच आहे मित्रांनो. 72,000 तेव्हा काही भरल्या नाही. जिल्हा परिषदेचे 10 वेळेस फॉर्म भरून घेतले. तर 2019मध्ये झाली, 2014 नंतर म्हणजे 5 वर्ष काहीच नाही. 2019चं आता इलेक्शन नंतर झाला, आता 2024ला इलेक्शन आहे म्हणून आता एवढ्या मोठ्या ह्याच्या एक्झाम म्हणजे होत आहेत की एवढ्या वॅकन्सीज आहे, फक्त इलेक्शनमुळे येते मित्रांनो. आत्ता जर 2024ला हे झालं आणि परत सरकार जर आलं तर असं समजून चाला की परत 4-4.5 वर्ष आपण काहीच नाही आहे. 4-4.5 वर्ष आपल्याला मग असंच आहे. त्यामुळं असं समजायचं की ही जी TET आहे ही आपली शेवटची TET तर होत राहतील. या TETला अर्थ नाही, आपला मेन अर्थ आहे मित्रांनो टेट. तर टेटविषयी अपडेट अशी आहे की TET ही सप्टेंबरमध्ये कंडक्ट होणार आहे मित्रांनो. सप्टेंबरमध्ये कंडक्ट होणार आहे TET एनी हाऊ, सप्टेंबरमध्ये कंडक्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर जी टेट आहे मित्रांनो आपली, ओके, अभियोग्यता चाचणी जी आहे मित्रांनो, तर अभियोग्यता चाचणी आहे मित्रांनो, ही अभियोग्यता चाचणी डिसेंबर किंवा जानेवारी याच्यामध्ये होणार आहे मित्रांनो. डिसेंबर किंवा
जानेवारीमध्ये ही जी टेट आहे मित्रांनो, आपली तिसरी टेट, तर ही टेट होणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे, कारण की ह्या वर्षी आपलं कोणत्याही कंडिशनमध्ये आपण पहिली गोष्ट तर टी ई टी क्वालिफाय झालो पाहिजेत. हां, एक तर CTET आपण केंद्राची क्वालिफाय झालो पाहिजे. ओके. आणि हे जर क्वालिफाय झाल्यानंतर आपण टेटला आपल्याला खूप जास्त चान्स आहे, कारण की जवळपास 10,000 परत शिक्षक भरती होणार आहे. त्या 10,000मध्ये जवळपास 4,000 जागा ज्या आहेत ह्या गव्हर्मेंट असणार आहेत मित्रांनो, आणि बाकीच्या ज्या 6,000 जवळपास जागा आहेत ह्या नॉन गव्हर्मेंट म्हणजे खाजगी संस्थेच्या राहणार आहेत. तर 10,000 जागा तर 100% भरणार आहेत. मग आता इलेक्शनपुरतं लॉलीपॉप आहे की खरंच या भरल्या जाणार आहे, याबद्दल आपण आता शाश्वती घेऊ शकत नाही, पण 100% या जागा भरतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे चांगला अभ्यास सुरू ठेवा. ओके. अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. TET येणार आहे. TETबद्दल आपण सिलेबसचे वगैरे सर्व चॅप्टर वाईज मराठी व्याकरण याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवूच. तर याशी अपडेट होते मित्रांनो, तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले असेल, कारण की मला माहिती आहे माझ्यापेक्षासुद्धा तुम्ही जास्त अपडेटेड असता. मला थोडंसं नोकरीमुळे व्हिडिओ बनवणं थोडंसं उशिरा होतो. तरी अशी अपडेट होती. ई निविदा आलेली आहे, त्यामुळे म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत नोटिफिकेशन किंवा ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये नोटिफिकेशन आपल्या एक्झामचं येईल. त्याच्यानंतर फॉर्म भरायला वगैरे 10 ते 15 दिवस, आणि त्याच्यानंतर एक्झाम मित्रांनो, म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये पण एक्झाम होऊ शकते. ओके. तर असं समजायचं की आपल्याकडे जवळपास आता 50 दिवस पकडून चाललं की आपल्याजवळ 50 दिवस आहेत, आणि 50 दिवसानंतर एक्झाम होणार आहे. तर त्या दृष्टीनं आपला अभ्यासाचा जो पॅटर्न आहे तो आताच तयार करा. अभ्यासाचा टाईम टेबल बनवून ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा मित्रांनो, कारण की टेट होणार आहे. आणि बघा, टेट आत्ता होणार आहे, याच्यानंतर बघा तुम्हाला माहिती आहे 2017ला झाली होती, त्याच्यानंतर 2023ला आपलं हे मागच्या वर्षी झाली, त्याच्यानंतर आता 24ला होऊ राहिली, म्हणजे एका वर्षातच परत होऊ राहिली असं समजा. आणि आता जर नाही झाली तर तुम्हाला माहिती आहे की 2029पर्यंत काहीसुद्धा होणार नाही. त्यामुळे हे काय डिमोटिवेट करत नाही मित्रांनो, ही सत्यता आहे. कारण की 2014ला जेव्हा मी MPSCच्या तयारीला लागलो होतो, तेव्हा असाच दणका आम्हाला आल्यालाच मिळाला होता, 80% नोकर भरतीचा कपातीचा. तर त्यामुळे या गोष्टीचा अनुभव आहे मित्रांनो. ओके. परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. ओके. TETची तारीख असं समजून चला, ह्या महिन्यात नोटिफिकेशन, पुढच्या महिन्यात फॉर्म भरणं, आणि सप्टेंबरमध्ये 100% पेपर होणार. आणि टेटबद्दल अपडेट तर तुम्हाला आलेलीच आहे की डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये टेट तिसरीसुद्धा होणार, म्हणजे होणारच आहे. ओके. आणि आता परत 5 वर्ष आपल्याला काही मिळणार नाही, या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं मित्रांनो. तर असा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण की आता टेटविषयी नवीन व्हिडिओ जेव्हा मी बनवेल तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.